शिवा शिवा ऐक ना, मी जरा काही ठिकाणी विचारतो आपल्याला काय करता येईल, कुठे जाता येईल. तू टेन्शन नको घेऊ. मी कशाला टेन्शन घेऊ, मला माहितीये जागा. शिवा अगं, आपण घरातून बाहेर पडलोय, पण आपण दुसऱ्यांवरती ओझं नाही बनायचंय. ओझं नाही होणार आहे. माझ्या समोर जागा आहे. काय? गॅरेज? हो. अगं हे बघ आशू, गॅरेज माझं आहे, इथे तर आपण राहूच शकतो ना. शिवा अगं, मी तुला कुठून आणलंय? त्या घरातून आपण इथे आलोय आणि आता तुला गॅरेज मध्ये इथे राहायला? शिवाय बघ, ते घर सोडायचा हट्ट माझा होता, पण तुला इथे राहायला लावून तुला त्रास नाही द्यायचा आहे मला. तू पागल आहेस का? गप्प बस. एक मिनिट इकडे. तू ये. हे बघ. शिवा माझ्याकडे नको ना बघू, इथे बघ. बघ. शिवा, शेवटी ना घर ते घर असतं. हे हो आशू, पण चार भिंतींनी नाही ना घर होत, ते आपल्या माणसांनी उभं राहत. तू इकडे ये ना, तू इकडे. हे बघ, इथे ना, इथे आपली बेडरूम असेल आणि इथे आपण ना बसून तासन तास गप्पा मारायच्या, दिवसभर काय केलं ते सांगायचं एकमेकांना. काय हो धनी, आज लवकर कसे काय आलात कामावरून? लवकर कुठे? ते आलो म्हणजे कामावर ना, आमच्या कारभारीनबाईची आठवण येत होती ना. अय्या, म्हणून आलात तुम्ही? मग हा, नाही म्हणून नाही, म्हणजे म्हणूनच आलो. आणि 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 आशू, इथे ना आपला बेड असेल. कुठे? मला दिसत नाही. ठाकुल्या, नीट बघ ना. दिसला. ह्याच्यावर झोपून आपण तासन तास आपल्या फ्युचर बद्दल प्लॅनिंग करायचं. आणि ऑल्सो मला आंघोळीचा ओला टॉवेल बेडवर ठेवायची सवय. ती सवय तोडावी लागेल. तुटली, गॉन, गेली. तू इकडे. इथे ना, इथे आपलं किचन आहे. अच्छा, इथे इथे सगळी भांडी नीट अशी लावलेली आहेत. अरे पण खाली एवढा पसारा काय? अरे मला आवरावं लागेल. चल मी मदत करतो. नाही, एक मिनिट. काय? तू नाही किचन मध्ये वगैरे यायचं नाही. किचन माझी जागा आहे, कळलं ना? फार तर मी तुला कटिंग करून दे. काय? म्हणजे हो, चहा देईन. अच्छा, चहा. चालेल, मस्त. मी इकडे वर. चहा कुठे प्यायचा मला सांगा? इथे इकडे ना, ते टेबल, डायनिंग टेबल इथे असणार. ते इकडे डायनिंग टेबल आवडलंय मला. आवडलं? सुंदर. आणि इकडे अश्व इकडे. आणि इथे आहे आपला हॉल. तुम्ही कधी आलात? तू जेव्हा कन्स्ट्रक्शन दाखवत होतीस ना, तेव्हाच आलोय आम्ही. पण आता या घरात तुमचं जबरदस्त स्वागत आहे. अरे स्टेपनी भावा, त्याला गृहप्रवेश म्हणतात. ते गृहप्रवेश तेच करतोय आम्ही. पण हे सगळं कशाला करताय? करू दे. अगं कशाला म्हणजे? तिथे तुझा गृहप्रवेश झाला का? नाही ना, मग इथे तरी व्हायला पाहिजे की नाही? अरे पण एवढा तामझाम कशाला? आता तामझाम कसला? तुझ्या नव्या संसाराची सुरुवात झाली का नाही? आता या नव्या संसाराची सुरुवात या नव्या घरात. तुम्ही काय? आणि एवढंच नाही, औक्षण सुद्धा झालं पाहिजे. काय दिव्या? हो. शिवा, ही इथे कशाला आली? आशू प्लीज. शिवा अगं, एवढं सगळं होऊन सुद्धा ही इथे आली. ऐक ना आशू, थांब. माझी बहीण आहे ती. शिवा, तिने तुझ्याबरोबर एवढं सगळं करूनही तू. ऐक, नातं नाही ना तोडू शकत. अगं पण आशू, हे बघ, तुझा राग अगदी बरोबर आहे, योग्य आहे. आणि दिव्याला काय शिक्षा द्यायची ती मी बघतो, तू त्याची काळजी करू नकोस. पण इथे नको, आत्ता तिला थांबू दे, प्लीज. ठीक आहे. दिव्या, ये. चला. या चला, मग करायची का सुरुवात?
चला आता माप ओलांडा आणि प्रवेश करा. थांबा 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 थांबा. शिवा आधी नाव घे. नाव घे. शिवा नाव घे. शिवा नाव घे. घेते. हा. जीवा भावाची आहे माझी पाना गँग. ओ पाळा गँग. ए आमच्यासाठी नको यार, जिजूसाठी घे. अरे तू ऐकणार का पूर्ण ऐकणार? जीवा भावाची आहे माझी पाना वा गँग. वा. आशूचं नाव घेते. जो कोण नडेल त्याच्या नानाची टांग. ऐका ना. अरे एकदम शिवा स्टाईल लोकांना. तुम्ही बी घ्या आता ना. तुम्ही घ्या आता ना. जिजू घ्या. ओ जिजू घ्या ना. बरं बरं थांबा 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 घेतो घेतो घेतो. वर बघतो भाई, वरती काय लिहिलंय का? जिजू घ्या ना नाव. पत्र्याची शेड. हा. पत्र्याची शेड आणि स्वप्नांचं वेड. पत्र्याची शेड त्यात स्वप्नांचं वेड. ज्याला नाव दिलं घराचं, ज्याला छत आहे मायेचं. शिवाचं नाव घेतो. आता हे नातं 7 जन्माचं. शिवा आशुतोषराव स्पॉन्टॅनियस आहेत खूप. ए बाई नवरा कुणाचा आहे? चला आता करा गृहप्रवेश. सीता, सगळे जेवायला वाट बघतायत. चल. मला नाहीये भूक, तुम्ही जेवून घ्या. सीता, आज सगळेच थकलेत. आपण सगळेच 2-2 घास जेवून घेऊया. चल. मग तुम्ही घ्या ना जेवून. मला नाही यायची. असं काय करते सगळं? चल. अहो, आज लग्न झालंय तुमच्या मुलाचं, तेही पुन्हा एकदा त्याच मुलीशी. तुमचा आनंद मोठा आहे. तुम्ही घ्या जेवून. सीता, आपला आशू स्वतःच्या मनानं या घराबाहेर गेलाय. आशू आता मोठा झालाय, तो स्वतःला सांभाळू शकतो. एवढा तरी विश्वास आपण दाखवूया ना. कसा दाखवू विश्वास? अहो, शाळेच्या सहलीला जायचा ना, तेव्हा सुद्धा हुरहुर असायची मनात माझ्या. आणि आज तर तो घर सोडून गेलाय, त्या मुलीबरोबर, त्या वस्तीत. नाहीये सवय त्याला त्या सगळ्या वातावरणाची. 4 दिवस तिथे जाऊन राहणं वेगळं, आणि असं हट्टाने घर सोडून जाणं वेगळं. त्या मुलीला सवय असेल ह्या सगळ्याची, माझ्या आशूला नाहीये. एका दिवसात आजारी पडेल तो. तुम्हाला माहितीये ना त्याला जेवायला कसं लागतं सगळं. सीता, या सगळ्याचा त्यानंही विचार केला असेलच ना. त्याशिवाय का तो इतक्या ठामपणे बोलला? तो म्हणाला, आणि तुम्ही बाप म्हणून निर्धास्त झालात. पण मी आई आहे त्याची. मला कळतंय त्याला किती त्रास होणार आहे या सगळ्याचा. जेवलाही नसणार आहे आज तो. आणि मी जेवू, माझ्या घशाखाली घास उतरणार नाही.
काय ग दिव्या, काय झालं? काय रे चंदन, आज सूर्य कुठं उगवला? नाही म्हणजे तुम्ही दोघं एकत्र दिसताय म्हणून म्हणलं. काय ग ये डुचके, काय झालं? आता कसली तक्रार? काय नाही अगं, काय झालंय ते सांगशील का? आई, चंदन माझ्या सोबत आलाय कारण आजपासून तो इथेच थांबणार आहे. अगं ये वंदी, माझ्या कानानं ऐकलं ते खरंय का? हो आई, माझा सुद्धा विश्वास बसत नाहीये. पण हे जर खरं असेल ना, तर आपल्या दोन्ही मुलींचे संसार एकाच दिवशी मार्गी लागले म्हणायचं. मला लई आनंद झालाय, तुला काय सांगू वंदी म्या. ये दिव्या थांब. आता काय? तुला काय शिक्षा करायची हे मी ठरवलं. शिक्षा? हो, चूक केलीस ना, मग शिक्षा तर होणारच. असं काय करतोस चंदन? तुझं खरंच प्रेम होतं ना माझ्यावर? प्रेम तर अजूनही आहे, आणि ते आहे म्हणूनच शिक्षा मी देतोय, नाहीतर आशूने दिली असती. बघितलं ना त्याच्या चेहऱ्यावर कसा राग होता ते. त्याने शिक्षा दिली तर तो काहीतरी डेंजरच करेल, त्यापेक्षा मी दिलेलं बेटर आहे ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेव दिव्या, नीट, मी दिलेली शिक्षा जर तू पूर्ण केली नाही तर मी तुझं सत्य बाहेर जाऊन सगळ्यांना सांगून देईन. लक्षात ठेव. नाही नाही, सॉरी चंदन, मी तू जे म्हणशील ते मी करेन. मी करायला तयार आहे, तू सांग काय करायचंय फक्त. गुड, चला इकडे. हा, आता तू बघ दिव्या, तुला कसा वठणीवर आणतो. कोणीही घरात जाणार नाही. या मुलीला माझ्या घरात स्थान नाही. ही मुलगी जर घरात येणार असेल तर ती माझ्या प्रेतावरून येईल. एकदा घरात घेतलं या मुलीला, पुन्हा मी तसं करणार नाही. आशू, चल ना जेवायला. काय झालं? सीताईची आठवण येते का? काही जेवली असेल ना? हे बघ आशू, मला कळतंय हा निर्णय घेणं तुझ्यासाठी खूप कठीण आहे. असं कोणी आपल्या माणसाला नाही सोडू शकत, आणि ती तर तुझी आई आहे. हे बघ आशू, तुला हवं असेल तर तू. नाही, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. हे बघ, मी ना आईशी असा वागलो नाही आयुष्यात कधी, म्हणून मला थोडी काळजी वाटते, इतकंच. बाकी फाईन. नाही, मला कळतंय तुझी काळजी बरोबर आहे, मलाही काळजी आहे त्यांची. पण आशू, अरे तिथे सगळे आहेत. म्हणजे भाऊ आहे, लक्ष्मण काका आहे, काकू आहे, संपदा आहे. आणि आशू, हे बघ, तुझा राग शांत झाला ना की तू बोल सीताईशी. हे बघ, त्यांनाही तुझ्याशी बोलावं असं वाटत असेल ना. आणि तुझा निर्णय एकीकडे आणि आई आणि मुलाचं नातं एकीकडे. तू ना तुझ्या पायावर उभं राहून दाखव त्यांना, पण असं स्वतःपासून लांब नको करू. शिवा, अगं तू एवढं सगळं सहन केलंयस आणि तरीही तू. हे बघ आशू, मला आई आणि मुलाला एकमेकांपासून लांब नाही करायचं. तू चल जेवूया. ओ जिजू, हा या या, मस्त जेवून घ्या. चल शिवा, चल 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 ये. आओ जिजू, आज बिर्याणीचा बेत आहे, गरमागरम स्पेशल.
वाढा की चला वाढता वाढता. हे काय तुम्ही जेवायला बसलात? अरे मी जेवण घेऊन आले. आई अगं कशाला त्रास केला एवढा? अगं त्रास कसला? मला वाटलं सगळ्यांना भूका लागल्या असतील ना म्हणून घेऊन आले. अगं भूक लागली होती सगळ्यांना, मग स्टेफनीला सांगितलं बिर्याणी करायला, मग त्याने केली. अरे काकू तुम्ही कशाला त्रास करून घेता? तुम्ही पण बसा जेवायला या. बसा बसा. मस्त बिर्याणी बनवली अरे, मला घरी जाऊन जेवेन मी. आई पण वाट बघत असतील ना. तुम्ही सुरू करा ना जेवण. जावई बापू, एक सांगू, म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही खूप विचार करून हा निर्णय घेतला असेल. मी सुद्धा एक आई आहे हो, आणि मला आईचं मन कळतं. म्हणजे आता सीताईंना काय त्रास होत असेल ना ह्याची कल्पना मी करू शकते. त्यांनी जे काही केलं ना ते तुमच्या मायेपोटी प्रेमापोटी केलं असं समजून तुमचा हा हट्ट सोडून द्या ना हो. नाही काकू, हा हट्ट नाहीये. मी तुम्हाला खरं सांगू का, मी जर त्या घरात राहायला गेलो तर मी आणि शिवा दोघंही सुखात राहू शकणार नाही आणि माझं मनच लागणार नाही तिथे. हो आई, मी बोलीन त्याच्याशी. नाही, तुला बोलायलाच हवं. ती जबाबदारी आहे तुझी. लोक असं म्हणतात की सून घरात आली ना की आई आणि मुलामध्ये दुरावा तयार करते. पण खरं तर सून आली ना की तिने आई आणि मुलाचं नातं अधिक घट्ट करायला. आणि हे आता आई आई मी काय बोलत बसले? आई वाट बघत असतील, त्यांना जेवण गोळ्या घ्यायच्या असतात ना. तुम्ही जेवा ना, हे घ्या. हा, आणि मी निघते. आई वाट बघत असतील. हा, घ्या घ्या, जेवून घ्या. हा? चला. हो आई नीट. हो, मी जाते. जे तू तुम्ही काळजी असेल नको. हे. शिवा, आम्ही असं ऐकलंय की तू इथंच राहणार आहे. फक्त ती नाही, आम्ही दोघं मिळून राहणार आहे. एवढ्या मोठ्या देसाई ऑटोमोबाईलचे मालक वस्तीतल्या गॅरेज मध्ये राहणार? ही पण आपल्या शिवाचीच कमाल आहे. अरे, शिवासाठी काय अशक्य आहे का? पण शिवा, तुझे खरंच कौतुक आहे. तिथे जावे बापू ऐश्वर्यात राहिले असते, इथे पण तुम्ही दोघं धाडस करून राहिलात. खरी गोष्ट आहे शिवा. म्हणजे मागचं सगळं विसरून नव्याने संसार करणं खरंच धाडस आहे. कौतुक आहे आम्हाला तुझं खरंच. आणि शिवा, काय काळजी करायची नाही, सगळी वस्ती तुमच्या सोबत आहे. हो, थँक्यू. आणि थँक्यू कसलं त्यात? अगं शिवा, तू आमच्यासाठी एवढं काय केलंय तर आपलं कर्तव्य आहे ना तुझ्यासाठी करायचं. बापू, चला येतो. गुड नाईट. गुड नाईट. काळजी घ्या बरं का.